महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। कातकरी समाजाची जागा हडप करण्याच्या घटना उरणमध्ये होत आहेत। काहींच्या अज्ञानाचा फायदा घेऊन कातकरी आदिवासी समाजाच्या जागा हडप करण्याचे काम काही व्यक्ती करीत असतात। अशाच प्रकारे दिघोडे येथील गोपाळ लहान्या कातकरी यांच्या नावे असलेली जमीन अधिकाऱ्यांच्या कारस्थानाने घरत व आणखीन तिघांच्या नावे झाली आहे। याबाबत गोपाळ कातकरी यांची नात मुक्ता कातकरी व सामाजिक संस्था याचा पाठपुरावा करीत आहेत। या जमिनीचा न्याय तहसीलदार यांच्या हातात असून याची अंमलबजावणी होण्यात दिरंगाई होत असल्याने मुक्ता कातकरी हे उरण तहसीलदार कार्यालय येथे आमरण उपोषणाला बसले। एकर जमीन होती, त्या जमिनीवरती गोपाळ लहान्या कातकरी याचं नाव होतं, जो मुक्ता कातकरीचा आजोबा आहे, जी उपोषण करते आहे। काय झालं, आदिवासी लोकांना काही समजत नाही, काय नाही। 1983 साली तत्कालीन तलाठी आणि मंडल अधिकारी याला हाताशी संगनमत करून घरत कुटुंबियांनी म्हणजे तुळशीराम घरत आणि त्यांचे 3 भाऊ यांनी गोपाळ लहान्या कातकरी मयत झाल्यानंतर वारस म्हणून, म्हणजे कातकऱ्याचे वारस कातकरी झाले असते ठीक आहे, पण कातकऱ्याचे वारस नोंद करून त्यांची 4 जणांची नावं त्याच्यावरती सातबारावरती टाकली आणि ती जमीन हडप केली। हे एकदम शॉकिंग होतं, पण तो कातकऱ्यांना काय कळत नव्हतं, ते आपली त्यांची शेती तिथं कसत होते आणि घरत कुटुंबीयही तिथे कसत होते। त्यांनी काय केलं, घरत कुटुंबियांनी ही स्वतःच्या नावावर झाल्यानंतर त्यांना कळलं की आता हे काय आपल्याला जास्त दिवस टिकणार नाही, कधी ना कधी बिंग फुटेल, म्हणून त्यांनी 95 साली कैलास सुर्वे ह्या बिझनेसमॅनला ही 5 लाखाला ही जागा पूर्णपणे खरेदी खताने विकली। तेव्हा देखील त्यांनी महसूल अधिकाऱ्यांशी संगनमत साधूनच ते केलेलं आहे, ते शक्य नव्हतं तेवढं। मग 1995 साली मात्र त्यांनी कंपाऊंड घातलं त्या जागेला आणि हे जे आदिवासी तिथे कसत होती शेती त्यांना तिथून हाकलून लावलं आणि मग 1995 साली हे सगळं कैलास सुर्वेने घेतलं आणि हे कातकरी तिथून निघून गेले, कारण कातकऱ्यांना माहितीच नव्हतं। विषय कुठे निघाला की 2010 साली जो मधुकर कातकरी म्हणून एक वारस आहे, त्यांनी उरण कोर्टामध्ये आणि पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली की माझ्या काहीतरी आजोबांची जमीन होती ती यांनी हडप केलेली आहे, अशी ढोबळ तक्रार दाखल केली। परंतु ते माहिती आहे की कातकरी लोकांना थोडे पैसे दिले, काय दिले, ते अडाणी आहेत, हे आहेत, त्याच्यामुळे त्याला मॅनेज करण्यात आलं आणि त्यांनी मग ती केस पुढे चालवणं त्याला काही शक्य झालं नाही, ती तशीच गेली। पण महत्त्वाचा मुद्दा काय झाला, ह्याच्यात सगळ्यांना कळालं की ती जागा फ्रॉड आहे, कुठेतरी कातकऱ्याची जागा घरतांनी कुठेतरी हडप केलेली आहे। ते मुक्ताला काहीतरी त्याची भनक लागली आणि मुक्ता मात्र उरण सामाजिक संस्थेकडे न्याय मागण्यासाठी। बरं, आदिवासी कातकरी समाजाची जागा ही आणि बिगर आदिवासी समाजाला विकत घेता येते का? अतिशय साहेब चांगला प्रश्न आहे, कारण शासनाने 1997 साली जेव्हा कुळ कायदा आला तेव्हापासूनच हा नियम ठेवलेला आहे की आदिवासी समाजाची जमीन ही बिगर आदिवासी समाजाला विकत काय हस्तांतरण होऊच शकत नाही। जर हस्तांतरण करायचं असेल तर त्याला एवढ्या परमिशन घ्यायला लागतात की ती होऊच शकत नाही। उदाहरणार्थ कलेक्टरची परमिशन लागते, मग कलेक्टर प्रस्ताव पाठवणार मंत्रालयाकडे, मग राज्य शासनाची परवानगी घ्यावी, तेव्हा ती होते। पण 100 केसेसमधली एखादी ती केस होते, अन्यथा ती होतच। याचा अर्थ जो स्थानिक तलाठी आहे किंवा त्यावेळेचा स्थानिक सरकार असेल, मंडळ अधिकारी असेल, या लोकांच्या संगनमताने म्हणजे त्यावेळेच्या तहसीलदार, त्यावेळेचे कोण नायब तहसीलदार असेल, यांच्या संगनमताने आदिवासी समाजाची जमीन या बिल्डरच्या घशात टाकलेली। अगदी पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही बरोबर बोला, तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांनी पहिले कातकऱ्याची जमीन घरतांना वारस म्हणून ही सगळ्यात मोठी चूक, आणि म्हणून त्यांचा जामीन ते दोघं पण आरोपी आहेत, ते दोघंही जिवंत आहेत अजूनही। त्यांच्यावरती काय ॲट्रॉसिटी दाखल झाली, त्यांचा जामीन अर्ज पण फेटाळलेला आहे जिल्हा सत्र न्यायालयाने। आता ते फरार, शोधाशोध चालू आहे त्यांची। त्यांना त्यांच्यावर पण ॲट्रॉसिटी दाखल झालेली आहे। म्हणजे असं रायगड जिल्ह्यामध्ये आता सर्वत्र ही नवी मुंबईचा हे आल्यामुळं हे अशा आदिवासींच्या जमिनी अशाच लाटत बसणार हे लोक, अगदी सरकारी अधिकाऱ्याला हाताशी धरून। अशा हजारो केसेस आहेत आणि ते आमच्याकडे येत आहेत। एक उदाहरण सांगतो, पुनाड्याचं एक उदाहरण आहे, लक्ष्मण गोप्या कातकरी याची जागा नाव खोडून लक्ष्मण गोंद्या कातकरीच्या नावावर करण्यात आलेली आहे आणि ते प्रकरणी आपण अशा अनेक, पण होतंय काय, जोपर्यंत तो कातकरी व्यक्ती आपल्याकडे येत नाही
तर आपण पुढे जाऊ नाही, शकतो. आदिवासी ते कातकरी समाजाची लोक असू द्या, ठाकूर समाजाची असू द्या, किंवा अनुसूचित जाती जमातीची समाजाची लोक असू द्या, ते त्यांच्या पाठीमागं पाठबळ नसते, ते घाबरलेले आहेत अगोदरच. कारण का त्यांचा अख्खा गावच्या गाव असतो आणि त्या गावाच्या ह्याच्यातून मग त्यांचा पाणी बंद करणार, त्यांची दमदाटी करणार किंवा त्यांना कामावरती घेणार नाही किंवा त्यांच्यावरती आर्थिक संकट त्याच्यावरती लादणार, सामाजिक संकट लागणार. त्यासाठी पोलिसांनी आणि महसूल विभागाने या अधिकाऱ्यांनी यांना संरक्षण द्यायला पाहिजे. पहिली जबाबदारी ही आहे. हे असं भेटलंय का यांना? नाही, अजिबात नाही. यांना तुम्ही म्हणताय ते कायद्यामध्ये तरतूद आहे की असं काही असेल तर पोलिसांनी आणि यांना, परंतु यांना असं काहीही भेटलं नाही. उलट यांना दमदाटी करण्यात आली. आणि कोणाच्या मार्फत दमदाटी केली सांगा? पोलिसांनी दमदाटी केली का, तहसीलदारनी केली का, नायब तहसीलदार केली का, सरकारने केली? जमीन ज्या मालकाने घेतली ना ते आहे, म्हणजे ह्या सरकारी अधिकाऱ्यांनी दमदाटी नाही केली. ओके, ठीक. कायदा असा आहे, रेस्टोरेशन ऍक्ट, आदिवासी समाजासाठी, की ती जमीन जर कलेक्टरला किंवा प्रांताला कळलं की ही चुकीच्या पद्धतीने हस्तांतरित झालेली आहे तर कुठलीही सुनावणी बिनावणी काही घ्यायची गरज नाहीये. डायरेक्ट ती जमीन आदिवासीला करू शकतात. पण यांची एवढी हॅरेसमेंट केली त्यांनी, नुसत्या 2 वर्ष सुनावण्या काय घेतल्या, नाटक काय केलं. आपलाही तेव्हा अभ्यास नव्हता, पण आता तो आपला अभ्यास झालाय. तर हे यांचं सगळं पितळ आता उघडं झालेले. उपोषणाला का बसलो ते सांगतो. सगळ्या ऑर्डर झाल्या, मंडल अधिकाऱ्यांनी रिपोर्ट दिला हे खोटं झालेलं आहे, तहसीलदारांनी रिपोर्ट दिला, प्रांतांनी रिपोर्ट दिला, महसूल मंत्री महाराष्ट्र विखे पाटलांनी निर्णय दिला, कलेक्टर साहेबांनी ऑर्डर केली, तरी सुद्धा ऑनलाईन सातबारा तयार होत नाही. काय सांगतात का हायकोर्टाचा स्टे आहे, हे आहे. आता हायकोर्टाचा स्टे होऊन 6 महिने उरकले, तर 6 महिन्यानंतर आपोआप स्टे व्हॅकेट होतो. हे सगळं माहिती आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय. जर तसं नाही केलं तर त्याची अवमान आहे, सुप्रीम कोर्टाचा अवमान होतं. हे सगळं माहिती आहे. म्हणजे आता यांनी सुप्रीम कोर्टाचा अवमान केलेला आहे. अगदी खरं. त्याच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाचा अवमान केला, तुम्ही आता त्या बाबतीत तक्रार करणार का? आम्ही आमची तक्रार केलेलीच आहे की या तहसीलदारांविरुद्ध आणि यांना जे पाठबळ देत आहेत उपविभागीय अधिकारी आणि कलेक्टर यांच्यावरती ॲट्रॉसिटी ॲक्टने यांच्यावरती, कारण ते त्याला हे करतायत, आलं लक्षात. त्याच्यामुळे यांच्यावर गुन्हा नोंद व्हावा असे आम्ही 4 अर्ज केलेले आहेत आतापर्यंत. आणि आजही एक अर्ज आम्ही त्यांना दिलेला आहे की यांच्यावरती. कारण काय की करतच नाही, पैसे, ते धनाढ्य माणूस आहे ना तो, इथे काय पैसे दिल्याशिवाय काय होतच, यांच्याकडून काय मिळणार आहे, ह्या गरिबांकडनं काही मिळणार नाही. म्हणजे ही जी पिळवणूक आहे ती अतिशय. ह्याच्यात एक आणखी सांगतो, ह्या ज्या जमिनी होत्या आदिवासीच्या, त्या कल्पना गोडे मॅडमच्या तत्कालीन तहसीलदार होत्या, त्यांनी 37 सर्वे नंबर, किती आहे, 37 सर्वे नंबरची ऑर्डर आहे. एका वेळेस, एका दिवशी, ज्या दिवशी अर्ज केला त्याच दिवशी 37 सर्वे नंबर कैलास सुर्वेचे येणे करून टाकली जमीन. अशा अनेक सिक्वेन्स आहेत. मॅडमचं काय, कल्पना गोडे मॅडमला सुद्धा त्याच्यात आरोपी करण्यात आलेलं आहे FIR मध्ये आणि त्यांच्यावरही गुन्हा दाखल. त्यांनी अशी ही एक केस सांगितली. असे 500 सर्वे नंबर जे त्यांनी येणे केलेली एका दिवसात, आणि त्याचा कुठलाही हा माहितीच्या अधिकाराखाली माहिती घेतली तर याच्याबरोबर अजून दुसरी कुठलीही कागदपत्र जोडलेली नाही आणि फक्त ऑर्डर आहे. म्हणजे अर्ज सुद्धा नाही की अर्ज केलेला आहे. असा 500 सर्वे नंबरची विभागीय आयुक्तांनी चौकशी लावलेली आहे त्यांची. याच्यासाठी उपोषणाला बसलोय की आजच्या आज आम्हाला ते करणं गरजेचं आहे, नाही तर तो पुन्हा आणखी कुठल्या तरी कोर्टात जाईल आणि परत तो वेळ काढूपणा प्रयत्न करेल. मग हे कशाला बसवले? हे गरिबांना न्याय द्यायला बसवले, त्या गरिबांचं शोषण. आता यांना त्यांनी न्याय देऊन यांची जमीन यांना ताबा, पोलिसांचा हे घेऊन त्यांची जमीन यांना ताब्यात द्यायला पाहिजे. एवढंच करायचं आहे की 7/12 जो आहे ना, तो प्रांतांनी जी ऑर्डर दिलेली आहे 7/12 बनवून द्या, पुढचा आम्ही काय करायचं ते आम्ही करायला तयार आहोत, एवढी साधी मागणी. तुम्ही हा आता उपोषणाला बसलेत ना, तर तुमच्यावर काय दबाव बिबाव आहे का कोणाचा, कुठल्या पुढाऱ्याचा? नाही ना, तुम्ही स्वतःहून बसलेत ना. कारण का तुम्ही ती जी मयत झाली तिची नात आहे, गोपाळ लाण्याची नात आहे, बरोबर आहे ना. नातीला तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे. न्याय मिळल्या बगर इथून उठणार नाही. बरं, आजता काय पर्यंत त्या ज्यांनी तुमची जमीन घेतली त्यांनी तुम्हाला काय मदत केली का?
काही नाही केली, काही नाही. फक्त मदत नाही केली, शिव्या शाप धमक्या बिमक्या दिल्या का? हा देतात. हा बरं त्याच्या विरोधात केस केली ना? हो. हा? मग तुम्ही आता ठाम राहणार ठाम ना? आहे मी. आता हे जे बसले हे परत जमिनीचा हक्क मिळत नाही तिथपर्यंत इथून उठणार नाही मी. बरं, चला. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन.